गोंदू अशोक खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात यासह समता पतसंस्थेच्या राहता शाखेच्या व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल झालाय। 2021 साली समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये 100 खाती उघडून त्या खात्यामधून आतापर्यंत 60 कोटींपेक्षा अधिक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे। तर या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डी पोलिसांकडून 19 खातेदारांची चौकशी सुरू असताना हा घोटाळा समोर आलाय। मंत्रालयातील आणखी एक लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीने अटक केली। खारघर परिसरामध्ये लाच घेताना सापळा रचून एसीबीने त्याला रंगेहात पकडलं। अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना एसीबीने अटक केली आहे। निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,37,000ची लाच या अधिकाऱ्याने मागितलेली होती। महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं मुंबईजवळील कुर्ला आणि खडवली भागामध्ये मोठी संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईमुळे राजधानी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट उधळण्यात आलाय। या संयुक्त कारवाईमध्ये दोन्ही यंत्रणांनी कामरान उर्फ सोनू उर्फ मोजे आणि बडा इम्रान या संशयितांना अटक केलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी खेळण्यातील गाडीचा वापर करून दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत होते। तर आरोपींकडून अनेक संवेदनशील साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। आरोपींना जैश ए मोहम्मद ऑनलाईन कट्टरपंथी बनवून त्यांचं ब्रेन वॉशिंग केल्याचा पोलिसांना संशय आहे। आळंदीत विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनामध्ये मंत्री नितेश राणेंनीही उपस्थिती लावली। यावेळी बोलताना नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केलंय। छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते असं नितेश राणेंनी म्हटलंय। औरंगजेबानं हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करावं लागलं असं नितेश राणे म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज हे काय कुठले सेक्युलर राजे नव्हते। हा जो औरंगजेब घडून गेला तो त्यांनी मुळामध्ये काय तो अगोदर करत होता। त्याने किती मंदिरं तोडली, त्याने किती मूर्त्या उद्ध्वस्त केल्या, त्याने किती आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, किती लोकांचं धर्मांतर केलं। आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि निर्माण करायला लागलं ना। रायगडच्या खालापूर तालुक्यातील वावरले गावामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित विभाग प्रमुख चषक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय। या स्पर्धेमध्ये युवा नेते आदित्य ठाकरे यांनी विशेष उपस्थिती लावत पदाधिकाऱ्यांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला। यावेळी त्यांनी मैदानामध्ये उतरून बॅटिंग करत कार्यकर्त्यांसोबत खेळाचा मनमुराद आनंद लुटला। त्यांच्या या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरोधामध्ये न्यायालयानं वॉरंट जारी केलंय। जिल्हा न्यायालयाच्या प्रथम वर्ग चौथ्या न्यायालयानं कळमकर यांच्या विरोधामध्ये हे वॉरंट जारी केलं। अभिषेक कळमकर यांच्यावरती 25 वर्षीय महिलेवरती अत्याचार केल्याप्रकरणी 21 फेब्रुवारीला MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कळमकर यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ देखील समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले आहेत। फेब्रुवारीपासूनच कळमकर फरार झालेले असून गेल्या 1.25 महिन्यापासून पोलीस त्यांच्या मागावरती आहेत। मालेगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या कार्यालयावरती शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी भीक मागू आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली। 8 महिन्यांपूर्वी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न केल्याचा आरोप या महिलांनी केलाय। तर यावेळी या महिलांनी लोकांकडून पैसे जमा केलेले असून जमा केलेले पैसे हे शिक्षण विभागाला मनी ऑर्डर करणार आहेत। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या महिलांनी दिलाय। किल्ले रायगड परिसरामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट उभं राहिलेलं आहे। हिरकणीवाडी, पाचडसह आसपासच्या गावांमध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतोय। आठवड्याभरापासूनच पाणी पुरवठा होत असल्यामुळे टँकरनं नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय। तर याचा फटका पर्यटनाला देखील बसलेला आहे। दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी 1 महिन्यामध्ये प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे। शिवाय 1 महिन्यामध्ये पाणी पुरवठा सुरू न झाल्यास अपुऱ्या कामांचा बोजवारा हा उठवणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा इशारा देखील जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिलेला आहे। कॉन्ट्रॅक्टरला विचारलं काय समस्या आहे, तर त्यांनी सांगितलं की निजामपूरवरून इथे पाणी आणताना लाईटची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला तरतूद कमी पडते। तर तात्काळ मी तरतूद करण्याचा निर्देश जिल्हा परिषदेला दिलं। 1 महिन्यात मी स्वतः येऊन
या गोष्टीची दखल आणि लोकार्पण करण्याचं त्यांना सांगितलं आणि ती आता डेडलाईन दिली. अगर 1 महिन्याच्या आतमध्ये काम झालं नाही तर तो जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला तत्काळ ब्लॅकलिस्टमध्ये करण्याचे मी निर्देश दिलेले आहेत. 25 वयापासून आम्ही संसार करतो. इथं पाण्याचा भरपूर दुष्काळ, कधी पाणी नाही. आम्ही दिस रात जंगलात कुठं लांब लांब एक हांड्यासाठी 10-10 तास घालवतो पाण्यासाठी, तरी पाणी नाही. कुठं आम्ही तळाव बांधली, विहिरी बांधल्या, पण तिथं कुठं साठ लागा नाही. पाण्याच्या बोरिंग लावल्या तरी पण पाण्याचा साठ लागा नाही. यवतमाळच्या राळेगाव तालुका वार्षिक आमसभा आणि पाणी टंचाई आढावा सभेमध्ये आदिवासी महिलांनी मंत्री अशोक उईकेंसमोर प्रशासनाला धारेवरती धरलं. तालुक्यातील रखडलेली विकास कामं, पाणी टंचाई यासह अनेक प्रश्नांवरती महिलांना आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. प्रलंबित प्रश्न हे तात्काळ सोडवण्याची मागणी यावेळी उपस्थित महिलांनी केली. कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या आता गंभीर झालेली आहे. चेतना ते काका ढाबा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फेरीवाल्यांनी हातगाड्या लावल्यामुळे वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात अडचण होतीये. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादामुळेच फेरीवाल्यांनी रस्त्यावरती बस्तान मांडल्याचा आरोप केला जातोय. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला गेलाय. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथं 11 वर्षीय मुलीवरती 20 दिवसांपूर्वी ॲसिड हल्ला झालेला होता. या प्रकरणी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पीडितेची भेट घेतली. लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये पीडितेवरती उपचार सुरू आहेत. रुग्णालयामध्ये जाऊन अदिती तटकरेंनी तिची भेट घेतली आहे. जी पीडित मुलगी आहे ती तिच्यावर उपचार हे सुरुवातीपासूनच याच रुग्णालयामध्ये सुरू आहेत. मनोधैर्य जी योजना आहे त्याच्यातून तिला आणखीन अर्थसहाय्य देण्याची सुद्धा प्रक्रिया ही आमच्याकडून आम्ही पार पाडत आहोत. भिगवणमधील अपहरण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आलाय. आपल्यावरती अत्याचार झाले, आपलं अपहरण झाल्याचं सांगत तरुणीनं प्रियकर झहीर शेख विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे. 17 फेब्रुवारीला आई आणि भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी संबंधित मुलगी ही गेलेली असताना अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मुलीनं स्वतः व्हिडिओ करत मर्जीनं मुलासोबत गेल्याचं सांगितलं. तसंच झहीर शेख सोबत प्रेमसंबंध असल्याचं देखील सांगितलेलं होतं. मुलीनं पोलिसांसमोर तसा जबाब देखील दिला. त्यानंतर तिला 5 दिवस पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवण्यात आलं आणि नंतर कोर्टामध्ये हजर केलं. तेव्हा तिनं आईसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर मुलीनं आता पुन्हा प्रियकर झहीर शेख विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये पोलिसांनी वेळेवरती कारवाई करत बालविवाह रोखलेला आहे. दाभड शिवारामध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचं वाहन पाहताच लग्नासाठी जमलेली मंडळी ही घटनास्थळावरून पसार झाली. या प्रकरणी मुलगा मुलीच्या नातेवाईकांसह एकूण 8 जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या घाटनांदूरमध्ये ऊसतोड मजूर बापूराव चव्हाण यांचं अपहरण करण्यात आलं. उचल घेतलेल्या पैशाच्या कारणावरून त्यांचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं दिली आहे. 4 जणांनी त्यांना कारमध्ये बसवून नेल्याची माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणी आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अपहरणामागील नेमकं कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. सोशल मीडियावरती आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी नालासोपाऱ्यातल्या एका तरुणावरती पोलिसांनी कारवाई केली आहे. नालासोपारा पूर्वेतील आंबेवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणानं इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दलित समाजाविरोधामध्ये आक्षेपार्ह शब्द वापरून रील तयार केलेलं होतं. ही रील व्हायरल झाल्यानंतर दलित समाजानं आलोचे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. आचोले पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून संबंधित तरुणाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई देखील केली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावरती द्वेषपूर्ण मजकूर प्रसारित करणाऱ्यांना पोलिसांनी कडक इशारा दिलाय. आंबावाडी परिसरात जे आचोळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, एक ज्ञानेश झा नावाचा एक मुलगा आहे. त्यांनी एक रील तयार केली होती. त्याच्यामध्ये त्याने दलितांविरोधी एक मजकूर टाकला होता. त्याच्यावरनं अधिक माहिती घेऊन आम्ही त्याला तिथं पोलीस स्टेशनला आणून त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे. नांदेडमध्ये 24 तासांमध्ये 4थी हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री शहरामध्ये गँगवॉरमध्ये 3 गुंडांची हत्या झाल्यानंतर शनिवारी रात्री मुमरुरा गल्ली परिसरामध्ये रज्जू उर्फ रजित सिंह तबेलेवाले याची तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमध्ये
दोघे आरोपींना वजीराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर शहरामध्ये सुरू असलेल्या हत्याकांडाच्या सत्रामुळे कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून पोलीस घटना जुने वाद असल्याच्या दृष्टीनं तपास करतायत. सदर वादातून दोन भावांनी रणजोत सिंग याचा खून केलेला आहे. सदर घटनेमध्ये आम्ही दोन्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. आतापर्यंत झालेल्या तपासावरून असं निष्पन्न होतं की सदरचा जे वाद आहे हा त्यांच्या जुन्या आर्थिक देवाणघेवाणीतून झालेला आहे. पुढील अधिकचा तपास आम्ही करत आहोत. सोलापुरातल्या मोहोळ शहरामध्ये पालकांनी नवीन मोबाईल विकत न घेऊन दिल्यामुळे एका 21 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. प्रवीण जगदीश मायाचारी असं या तरुणाचं नाव असून तो BBAच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होता. 7 दिवसांपूर्वी प्रवीणचा मोबाईल फुटलेला होता. तेव्हापासून त्यानं आपल्या आई वडिलांकडे मोबाईल घेण्यासाठी पैसे देण्याचा तगादा लावला होता. मात्र पालकांनी पैसे आल्यावरती मोबाईल घेऊ असं सांगितल्यामुळे प्रवीणनं इतकं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जातंय. प्रवीणच्या वडिलांचं छोटंसं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे. 3 एप्रिलला रात्री जेवण करून आपल्या खोलीमध्ये गेलेला प्रवीण दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर आला नाही. त्याच्या आईनं दार वाजवलं पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून वडिलांनी जेव्हा त्याच्या खोलीचं दार तोडलं तेव्हा प्रवीणनं गळफास घेतल्याचं समजलं. या प्रकरणी मोहोळ शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या पालकांचा जबाब हा नोंदवण्यात आलाय. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं विमानाचं इंधन चोरी करून त्याची अवैध साठवणूक करून काळाबाजार करणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 40,000 लिटर विमानाच्या इंधनासह एक इंडियन ऑइल कंपनीचा टँकर, 20 ड्रम असा 88 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. श्रीगोंदा तालुक्यातल्या गव्हाणवाडीमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये हा साठा ठेवण्यात आलेला होता. अटक केलेल्यांमध्ये 2 जण उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. मुकेश सिंग, रामभवन राजपूत आणि चंदू जांभूळकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हरीश भीमसिंगसह इतर आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. हरीश भीमसिंग हा पुणे जिल्ह्यातल्या पिंपरीमधला आहे. ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. मुंबई गुन्हे प्रकटीकरण पथक आणि साकीनाका पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये 3घांना अटक करण्यात आली आहे. ठाणे आणि अहिल्यानगरमधून पोलिसांनी या 3घांना अटक केली आहे. या टोळीनं 24 फेब्रुवारीला साकीनाका परिसरामध्ये फिश मार्केटजवळ एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून 2 लाखांहून अधिक किमतीचे दागिने आणि रोख रक्कम ही लंपास केली होती. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचे 13 गुन्हे हे उघडकीस आलेत. छत्रपती संभाजीनगर जळगाव सीमेजवळ असलेल्या कंकराळा शिवारामध्ये एका 4चाकी विहिरीत पडल्याची माहिती समोर आली आहे. 4चाकी पाण्यात बुडाल्याचं कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्यानं विहिरीमधून ही गाडी बाहेर काढण्यात आली आहे. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जैतपीर गावामध्ये पिकअप व्हॅन उलटून 11 जण हे जखमी झाल्याची घटना कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली आहे. समोरून ट्रक आल्यामुळे पिकअप व्हॅनवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अचानक व्हॅन उलटून प्रवासी हे खाली कोसळले. या अपघातामध्ये 5 जणांना किरकोळ दुखापत झालेली असून जखमींवरती धुळ्याच्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. कोल्हापूरमधील फुलेवाडी रिंग रोड जवळ नृसिंह मंदिराजवळ उसानं भरलेलं वाहन उलटल्याची घटना घडली आहे. हा अपघातामध्ये 2 जण हे वाहनाखाली अडकलेले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीनं JCBच्या सहाय्यानं ऊस बाजूला केला आणि अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं. जखमींना तात्काळ उपचारासाठी CPR रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून दोघांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र नागरिकांच्या तत्परतेमुळे या अपघातामध्ये मोठा अनर्थ टळलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांद्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. अवैध मद्यसाठा घेऊन जाणारा ट्रक पकडण्यात आलेला असून या कारवाईमध्ये 10,34,000ची दारू आणि 12 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 22,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आंध्र प्रदेशातील 2घांना ताब्यात घेण्यात आलेलं असून गोव्याकडून मुंबईकडे हा साठा नेला जात होता. ट्रक चालक नल्ला बुत्तुला जयराम आणि पल्ले पवनकुमार रेड्डी यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पालघरच्या बोईसर तारापूर MIDC मध्ये अपघातांची मालिका सुरू आहे. MIDCतील D प्लॉट झोनमध्ये वायुगळती झाली आहे आणि त्यामुळे कामगारांसह परिसरातील नागरिकांना श्वसनाचा आणि घशाचा त्रास जाणवू लागलाय. काही जणांचे डोळे देखील जळजळत असल्याची तक्रार कामगार आणि स्थानिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये ओंकार या हत्तीची भ्रमंती सुरू आहे. हा ओंकार हत्ती गोव्यातल्या मोपा गावामध्ये दिसला. बागायती आणि शेती पिकावरती ताव मारत तिथल्या पिकांची नासधूस केली आहे. यामुळे आता दोन्ही राज्यांचं वन विभाग हे अलर्ट मोडवरती आलंय. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरती रेड्यांचा कळप रस्ता पार करतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहेत. भर दिवसा रेड्यांचा कळप मार्गावरती आल्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागामध्ये वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच पाहायला मिळतो. पण अकोल्यामध्ये धोंडा आखर गावाजवळ बिबट्या दिसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गावचे माजी सरपंच दिनेश मावसे रात्री शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना त्यांना घराजवळ असलेल्या रस्त्यावरती बिबट्या बसलेला दिसला. अचानक गावाजवळ बिबट्या दिसल्यामुळे दिनेश हे घाबरले आणि त्यांनी तात्काळ याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली. वन विभागानं तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. गुजरातच्या कच्छमधून फ्लेमिंगो पक्ष्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. फ्लेमिंगो पक्षी या व्हिडिओमध्ये दिसतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केलाय. तर नेटकऱ्यांकडून देखील व्हिडिओला मोठी पसंती मिळतेय. पुण्यामध्ये दिव्याश फाउंडेशनच्या वतीनं मिशन अस्मिता हा प्रकल्प सुरू करण्यात आला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा प्रकल्प राबवला जातोय. प्रकल्पाअंतर्गत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्य, योगा, आर्थिक सक्षमीकरणासह विविध विषयांचं प्रशिक्षण देण्यात येतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. याआधी मुंबईमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आलाय. दरम्यान स्त्रियांनी स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं असल्याचं मत यावेळी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलंय. स्त्रियांनी, पुरुषांनी स्वतःवर विश्वास करणं जरूरी आहे. कर्मावर विश्वास करणं जरुरी आहे. सातत्याने मेहनत करण्यावर विश्वास करणं जरुरी आहे. मग तुम्हाला हे बोंधू बाबा यांचे शॉर्टकट्स घेण्याची गरज पडणार नाही. स्वतःवर विश्वास करा, खुद पे यकीन करो अँड द स्काय इज द लिमिट. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्राला पारदर्शक कारभार करणारे शिस्तप्रिय प्रशासन, काटेकोर नियमांचं पालन करून निर्णय आणि अनियमितता खपवून न घेणारे अशी आहे. तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र पुढे आणखी एक उदाहरण ठेवलंय. तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई यांचं 90व्या वर्षी निधन झालं. मुंढे यांनी अंत्यविधी झाल्यानंतर आपल्या आईचं पारंपरिक अस्थि विसर्जन न करता आपल्या शेतातल्या घरासमोर एक खड्डा खोदून त्यामध्ये अस्थि आणि राख टाकत वडाचं वृक्षारोपण केलंय. या कृतीमध्ये त्यांनी पर्यावरणपूरक संदेश तर दिलेला आहे, पण त्यासोबतच अस्थि विसर्जनानंतर पुढे होणाऱ्या कर्मकांडाच्या विधींना देखील त्यांनी फाटा दिलाय. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील सुलता नगादे या गावची दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची यात्रा उत्साहामध्ये पार पडली. या यात्रेनिमित्त गावामध्ये ज्योतिबा देवाच्या सासनकाठ्या नाचवत आणि पालखीच्या वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. या ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. आसाममध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येते तसतसं राजकीय वातावरण तापू लागलंय. प्रमुख लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. भाजप राज्यामध्ये सत्तेची हॅट्रिक साधण्याचं लक्ष ठेवून आहे, तर काँग्रेस दशकानंतर आसाममध्ये पुनरागमन करण्याच्या आशेवरती आहे. आणि याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यावरती गंभीर आरोप केलाय. पवन खेरा यांनी हिमंता बिस्वा शर्मा यांच्यावरती आरोप करत दावा केलेला आहे की त्यांच्या पत्नीकडे 3 देशांचे पासपोर्ट आहेत. आसाममधील बिस्वनाथ इथं एका निवडणुकीमध्ये सभेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजप सरकारवरती जोरदार हल्ला चढवला. त्यांनी हिमंता बिस्वा शर्मा यांना सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हटलेलं आहे. त्यांनी जातीयवादी असं देखील संबोधलंय. भ्रष्टाचार, जमीन, त्याचबरोबर सत्तेचं केंद्रीकरण यांच्यासारखे मुद्दे उपस्थित करत त्यांनी शर्मा यांच्यावरती तीव्र आरोप केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.